नमस्कार फ्रेंड्स, आज मी तुम्हाला प्रेझेंट पास्ट फ्युचरमधले काही एक्झाम्पल तुम्हाला सांगणार आहे की आपण वर्ब त्यामध्ये कसे वापरू शकतो किंवा वाक्य कसे बनवू शकतो. तर बघा, प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर. प्रेझेंटला आपण वर्तमान म्हणतो, पास्टला भूतकाळ म्हणतो आणि फ्युचरला भविष्यकाळ म्हणतो. चला तर सुरुवात करूया. जसं आय डू प्रेझेंटमध्ये, पास्टमध्ये आय डीड आणि फ्युचरमध्ये आय विल डू. ठीक आहे. तर असे तुम्हाला काही एक्झाम्पल मी सांगणार आहे. तर पहिले प्रेझेंटमध्ये राहील, नंतर पास्टमध्ये आणि नंतर राहील फ्युचर टेन्समध्ये. चला तर सुरुवात करूया. आय रन, आय रन, आय विल रन. आय गो, आय वेंट, आय विल गो. आय थिंक, आय थॉट, आय विल थिंक. आय मेक, आय मेड, आय विल मेक. I am, I was, I will be. I eat, I ate, I will eat. I drink, I drank, I will drink. I know, I knew, I will know. I say, I said, I will say. I take, I took, I will take. I bring, I brought, I will bring. I write, I wrote, I will write. I get, I got, I will get. I have, I had, I will have. I catch, I caught, I will catch. I tell, I told, I will tell. तर मित्रांनो, असे जे मी तुम्हाला आता न्यू वर्ब्स घेऊन छोटे छोटे सेंटेन्स सांगितले, ते सेंटेन्स तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि असेच ऐकल्यानंतर हेच एक्झाम्पल तुम्ही रिपीट करू शकता, लिहून काढू शकता आणि यासारखेच दुसरेसुद्धा बनवू शकता. म्हणजेच मित्रांनो, आपल्याला मदत होईल. कशासाठी? आपल्याला मदत कशासाठी होईल? इंग्लिश शिकण्यासाठी. ठीक आहे, नवीन वाक्य तयार करण्यासाठी. तर माझं नाव मनोज झाडके. आपल्या चॅनलवर नवीन जर असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकण्यास मदत होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. थँक्यू.